अहो, अनुभव घेणाराच कुणी नाही. अनुभव कसा असेल? जो अनुभव आला असं म्हणेल तो द्वैतामध्ये अडकला नाही का? भासात भ्रमात अडकला नाही का? आपलं मनच मग तरंग रूपानं समोर येतं आणि महात्म्याचं दर्शन झालं, भगवंताचं दर्शन झालं. महात्म्याचा, भगवंताचा आवाज ऐकू आला. अक्कलकोट स्वामी दिसले. अक्कलकोट स्वामी आज्ञा करायला लागले, आदेश द्यायला लागले. गोंदवलेकर महाराज आज्ञा करायला लागले, सद्गुरूंचं कार्य कर म्हणून सांगायला लागले. असे भ्रम व्हायला लागतात. या भ्रमातून साधकाची अधोगती ठरलेली आहे. जर तो सद्गुरूंना शरण नसेल तर. सद्गुरूंना जर तो खरोखर शरण असेल तर एकतर असे अनुभव त्याला येणारच नाहीत, आणि आलेच तर ते तो प्रामाणिकपणे सद्गुरूंना सांगेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सद्गुरूही दाखवतील. पण बहुतांश वेळेला असे अनुभव मनाच्या लबाडीनं आपणच आपल्यासमोर उभे करतो आणि आपलंच खोटं खरं मानून तेच खोटं पुन्हा पुन्हा बोलायला लागतो. सायकॅट्रीमध्ये याला पॅथॉलॉजिकल लायर अशी संज्ञा आहे. म्हणजे खोटं खरं मानून तेच खोटं परत परत खऱ्याच्याच दृष्टीनं बोललं जातं. हे सगळं का घडतं? आपल्यातील अभिमानामुळं आपल्याला मोठेपणा यावा, आपली प्रसिद्धी व्हावी, आपल्यावर लोकांनी श्रद्धा ठेवावी आणि आपल्याकडून लोकांचं कल्याण व्हावं, असा देहाला धरलेला अभिमान देहाचं मोठेपण वाढवायला जातो आणि साधक यात अडकून पडतो. पण हे तर झालं अगदी खालच्या पातळीवरचं उदाहरण. म्हणजे अभिमानामुळंच साधकानं स्वतः नुकसान करून घेतलं. पण साधनेमध्ये मनाच्या पलीकडे गेल्यानंतर दिव्य अनुभव येतात, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण त्या अनुभवांचं शास्त्र आहे. सुगंधाचा अनुभव येतो, अनाहत नादांचा अनुभव येतो, दिव्य ज्योतीचा अनुभव येतो, बिंदू स्वरूपाचाही अनुभव येतो. नाद, बिंदू, कला, ज्योती यांचा उल्लेख उपनिषदांमध्ये आहे. संत जनाबाई, संत कबीरदास, कमाल, शिवाय ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज, संत गुरुनानक यांच्याही साहित्यात याचा उल्लेख आढळतो. पण या अनुभवांनी आता पूर्णता आली. या अनुभवांना सत्यता देऊन आता साधना थांबवली तरी चालेल असं कोणतेही संत सांगत नाहीत. सर्व संत एकमुखानं एकच गोष्ट सांगतात आणि ती म्हणजे या अनुभवांपाशी तुम्ही थांबू नका. थांबलात, अनुभूतींना सत्यता दिली तर प्रवास थांबला. कारण जे प्रत्ययाला येतं ते सगुणामध्येच धरलं जातं आणि सगुणाला नाश आहे हेच तर समर्थ आपल्याला सांगतायत.